आई, तुम्ही खूप केलंय माझ्यासाठी. अगं तुझ्यामुळे मला पण सॉइल सायन्स बद्दल कळलं. आणि खरं सांगू, मी आता परीक्षेला बसली ना तर सहज पास होईल. या गरमागरम चहा घ्या आधी. वाव, थँक्यू. अहो ते का देते मी. हो मी देते ना. एक मिनिट. थँक्यू सो मच. चालू दे तुमचा. गो संध्या, आपल्या ओवीच्या अभ्यासात मी तिका अशी मदत नाही करू शकणार, पण तिच्या सुखासाठी आणि प्रगतीसाठी मी जीवाचा रान करेन बघ. श्रीनिवास, मला खूप आठवण येते तुझी. लवकर ये ना दापोलीहून. काय करत होतास या? माझ्या श्रीनूच्या शर्टा सोबत काय करत होतास या? हो बोल ना. नाही, काही नाही. हो, तुझं काय चाललेलं हो ना तर समजता मग का बरोबर. गोड गोड बोलून माझ्या लेखाक प्रेमात पाडलंस. त्याच्या मानगुटीवर बसू काय तू का? माझ्या लेखा बरोबर लगीन करूचा ना सपान बघतस काय? खऱ्या बोलाल माझ्या श्रीनूचं नाद सोडून दे. एक लक्षात ठेव, मी जिवंत असेपर्यंत तुझा आणि श्रीनूचा लग्न होऊ देऊचं नाही. नाही लाली, आता तसं काय नव्हतं. ओवी, श्रीनूची आठवण येता ना? अगं असाच होता. आपला माणूस एक दिवसासाठी जरी आपल्या नजरेआड झाला ना
तरी मन अस्वस्थ होता. पण त्यानेच तर आपलं प्रेम, आपला नाता आणखी घट्ट होता. पण नातं घट्ट होण्यासाठी सगळ्यांची परवानगी. अगो तीच तर परीक्षा हवी. सगळ्यांची परवानगी मिळवणं हीच तुमच्या प्रेमाची खरी परीक्षा. आणि याचं मोठं उदाहरण आपल्या घरातच आहे. निशी आणि नीरजचं एकमेकांवर प्रेम होता ना, आणि आता त्या प्रेमाक एक नवीन नाव मिळाला, एक नवीन नाता जन्मा केला. आणि माका खात्री आहे की तू आणि श्रीनू तुम्ही दोघं सुद्धा लवकरच या नात्यात बांधले जा. होवी, अहो रडतस कशात? होवी, होवी शांत हो बघू. 2 दिवसांचा प्रश्न. बघता बघता 2 दिवस कसे निघून जातील ना कळणार पण नाही तुका. शांत ओवी. ओवी, तू काय याची शांत व्हायची नाहीस. थांब, श्रीनूकच परत बोलवत. नाही नाही, तो त्याचं सगळं काम सोडून येईल इकडे. एवढा प्रेम आहे ना तुमचं एकमेकांवर. मग डोळ्यात पाणी कशा? पुसता आधी पुस. आता हस जरा. खुळी गो माझी बाय. आहे असू दे असू दे असू दे. बस आरामशीर. बरं वाटतं ना? होय, औषध घेतला? उमा देऊन गेला आत्ताच. हा, पण ती वेळेत घ्यायला हवी. किती काळजी करतस रे माझ्या राजा. मका काही एक होऊचा नाही. निशीचाच काय, निशीच्या पोरांचा लगीन बघतलंय मी. ते तू बघशीलच ग. अगं जुनी हाडं असत ना. पण तुका आता पथ्य पण पाळूची लागत. हा, आणि कसलोच विचार करायचा नाही. काळजी करूक घरातली बाकीची माणसं असत. अरे काळजी करू नको म्हणतस खरा, पण काळजी वाटल्याशिवाय राहता काय? हा, आपला एखादा पोर दुबळा आणि खोडकर असला ना की आवशी काळजी वाटताच रे. माझं तरास आणि काळजी एकच असा राहून आता. तुझी बहीण लाली किती बोलला ना त्याका तरी सुधारणाऱ्यातला नाही रेता. कोणीशी त्यात तू काय ग? आत्याक बघून अंग काढलंस की काय? नाही, तू अचानक आलीस ना म्हणून. हा, सांगून काय सगळे जण येतात, पण अचानक येताना ताल आली. काही काम होतं का? घे बाय माझे, म्हणजे काहीतरी काम असेल तरच आत्या भेटूक येता काय भाची? हा, तू दिवसभरात खोलीतून बाहेर पडला नाहीस ना म्हणून बघू केलंय. ते परीक्षा सुरू होईल ना आता, त्यामुळे एक शेवटचं रिव्हिजन सुरू आहे. तर रिवायजन बिवायजन मागा काय कळत नाही. हा, मी आपला अडाणी. माझी शाळा कुठली? गावातली शाळा क्रमांक 2. आणि त्यात माझा नंबर किती? दुसरं किंवा तिसरं. आपण मागसून. पण तुझ्या सासूच तसं नाही. मी तर ना दृष्टच काढणार होते तिची. तिने तुझ्यासाठी अभ्यास केला. आता तू ना शिकून मोठी ऑफिसर होशील. शिकलेल्या सासूची शिकलेली सून. अगो तिकडे लग्न झाल्यानंतर मुंबई गेल्यावर अशी खांद्यावर पस लटकावून अशी 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 नोकरीत जाशील. जा बाय जा. बाकी निशी, तू दिसतस ना तशी भोळी नाहीस. फार चलाक असस. त्या म्हणतात ना गोगल काय आणि पोटात पाय तसा. ते आता मी काय केलंय? तूच तर सगळं केलंस ना बाय. अगो तुझा स्वार्थ कशात हा याचा विचार करून बरोबर
बरोबर चाल खेळलंस. हा नाही म्हणजे तुका माहित होता माझो श्रीनू काय गाव सोडून जाऊचा नाही, मग तू मुंबईचं पोरगो पटवलंस. काय असताना आजकाल पोरी का गावातली पोरा नको असतात, इकडचं समुद्र सोडून भाईंदरची खाडी बघतील, पण त्यांका मुंबई हवीच. हा दादा पण लेकीच्या माये पुढे काय बोलणार नाही. बरं जाऊ दे, आता तू काय या घरात थोड्याच दिवसाची पाहुणी असस. जाऊ दे, तास तास बोलून मी माझा तोंड कशाक वाईट करून घेऊ. हा आहे लाली तोंडानं फटकळ, हा मान्य आहे, पण स्वभावान वाईट नाही. पण काय आहे, आऊस म्हणून शिनूच्या सुखाचा विचार करत आणि मग काय ते गोंधळ करून ठेवतं. एकदा का शिनूचं लग्न झाला ना, चांगलीशी पोरगी सून म्हणून घरात आली की त्याचा स्वभाव बदलला. तवसर या असाच रवतला, रोज काहीतरी नवीन उद्योग करीत. म्हणून मी उमाक म्हटलंय शिनूसाठी चांगली पोरगी आपणच बघूया. म्हणून शिनूक समजून घेण्यापेक्षा ना लालीच्या स्वभावाशी जुळवून घेणारा पोर गावाक होया रे. लाली पुढे हात टेकले रघुनाथांनी. जा कोण पोर घरात येत ना त्याचं लाली समोर कसं टिकावं लागत ह्याच कळणार नाही. आणि तेथून ता जर शेरात सव्वा शेर असतात ना तर रोज भांड्याक भांडा लागलाच म्हणून समज रे. नाहीतर काय, आता उमा आणि मंजू समजूतदार असत, समजून घेतात त्या का. पण आता नव्या पिढीची पोरा अशी समजून घेतील काय. काय शिनूला पण आपल्या निशीसारखी चांगली सोज्वळ गुणी मुलगी मिळेल. आता तू अजिबात काळजी करू नकोस. आणि स्वभावाचं म्हणशील तर मेघनाबाई बघितला ना, स्वभाव बदलला ना, स्वतः निशीसाठी अभ्यास करते, निशीकडून अभ्यास करून घेते, तसं लाली पण बदल. होय, पण ह्याना त्या पोराकडून अभ्यास करून नाही घेतल्या म्हणजे झाला. आई निदान चहा पाणी तरी करून देईल. घे बाय माझी, मी पण बोलत काय बसले, तुझ्यासाठी चहा आणले ती देते ना पहिल्यांदा. घे 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 घे. त्या अगं तू कशाला एवढा त्रास करून घेतलास, मला खरंच नको आहे चहा. अगो तुझ्या सासू सारखा ना माका अभ्यासातला काय जमत नाही गो. हा ह्या जमता ना ता माका करू दे. हा अभ्यास करून दमला असशील ना, हा तेवढीच तर तरी ये. घे घे. बरं घेते. अगो थांब थांब थांब, बोलण्याच्या नादात गार झालो असेल ना चाय. थांब गरम करून आणताय मी. हा आत्या अगं गरमच आहे चहा. नाही खरंच नकोय मला, राहू दे. अगो नाही नाही, थंड चाय प्यायची नसते, पित्त वाढताना ते मी आणतय. नाही आत्या अगं राहू दे खरंच. नाही, मी घेऊन येते. आत्या मी सांगते ना, आणताय ना मी अगं तुला. नाही. माझं सगळं नोट्स खराब झाले. नीरज सरांच्या आईने एवढं मेहनती मला बनवून दिलं होतं, सगळं खराब झालं. मी काय करू. अगो बाय माफ कर गो माका, मी मुद्दामून नाही केलंय, चुकून झालाय माझ्याकडून. हा थांब थांब, मी ना ह्या सगळ्या पुसण्यासाठी ना काहीतरी घेऊन येता. या थांब जरा. हा गुड मॉर्निंग मंजूताई. अहो तुम्ही, आणि हे काय ताई नका ना म्हणू मला, ती लहान आहे. अहो काहीतरी नातं जोडावं लागेलच ना. मग मैत्रीचं नातं जोडा, फक्त मंजू म्हणा. बरं ताई. हा बघा. सॉरी. बरं मंजू. हा आता कसं छान वाटतंय. उमाताई कुठे आहेत? त्या दायचेकडे आहेत. दायचींची तब्येत कशी आहे आता? आता बरी आहे. ओके. गुड मॉर्निंग. हे व्हेरी गुड मॉर्निंग. मंजू काकी गुड मॉर्निंग. व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. बहीण कुठे आहे तुझी? अभ्यास करतेय का? मी खरं तर तिला आमच्या घरी अभ्यासाला ये म्हणून सांगायला आले होते.
आज नीरज दिवसभर बाहेर आहे. साहिल मुंबईला गेलाय, सो मी घरी एकटीच आहे. मी आणि निशीने आज तो तिचा सॉइल सायन्सचा पोर्शन कंप्लीट केला असता. मेघना आंटी निशिना रात्रभर अभ्यास करत होती. आत्ता सकाळी सकाळी झोपली आहे ती. ओ, ते ॲक्च्युली काल ज्या तुम्ही नोट्स दिल्या होत्या ना त्याच्यावर चुकून चहा सांडला. काय? हो, सगळ्या नोट्स स्पॉइल झाल्या. अरे देवा. शी वॉज रिअली अपसेट. खूप रडत होती ती. अँड देन रात्रभर जागून ती नोट्स प्रिपेअर करत होती. असा कसा चहा सांडला? अहो निशी काही धांदरट नाहीये. ती तिच्या वह्या पुस्तकांच्या बाबतीत लहानपणापासूनच काटेकोर आहे. घे बाय माझे. तुम्ही चांगल्या मनाने दिलाच होतास ना? नाही म्हणजे तुम्हीच दिलेल्या कागदांवर कसा काय चाय सांडलो? ओवी, तू मला रात्रीच फोन करून का नाही सांगितलंस? ॲक्च्युली तुम्ही एवढे एफर्ट्स घेऊन त्या नोट्स लिहून काढल्या होत्या. शी वॉज फिलिंग रिअली ग्रेटफुल. अँड त्या नोट्स खराब झाल्याचं तुम्हाला समजल्यावर काय वाटेल याचा विचार करत होती ती. ओवी, निशी झोपून उठली ना की तिला माझा निरोप दे आणि तिला सांग असे छोटे छोटे इन्सिडेंट्स होतच असतात, म्हणून लगेच मनाला इतकं लावून घ्यायचं नसतं. आणि हो, आता जागरण करून नव्याने नोट्स बनवायची काही गरज नाही आहे. माझ्या लॅपटॉपमध्येच त्याची सॉफ्ट कॉपी आहे. म्हणजे मला तो विषय समजावा आणि निशीला लिहून काढलेल्या नोट्स वाचायची सवय आहे ना, म्हणून त्या नोट्स लिहून काढल्या होत्या. म्हणजे तुमच्याकडे हात आहे सगळा? नाही म्हणजे चांगला हा ना? सगळा हा तर चांगला. ॲक्च्युली इट्स ग्रेट. तुम्ही त्या सगळ्या फाईल्स मला शेअर करा ना, म्हणजे निशी माझ्या लॅपटॉपवर अभ्यास करेल. मी एक काम करते, मी जाते आणि तिला गुड न्यूज देते. नाही नाही, नको नको, तिला आराम करू दे. मी नंतर येईन, ठीक आहे? चला येते मी. निशीचं खरंच किती टेन्शन कमी होईल ना हे सगळं ऐकल्यावर. मी एक काम करते, मी तिला जाऊन सांगते. हां, आलेच. झालं, सगळ्यावर पाणी फिरला. कशावर पाणी फिरलं? माझ्या कर्मावर. तू काय काही काम नाही काय? जा जाऊन माझ्यासाठी चाय कर जा. हो आणते. निशी, 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 गेट अप, गेट अप. उठ ना लवकर. निशी, गेट अप ना. काय झालंय? आता टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाहीये. म्हणजे काल रात्री नोट्स खराब झाल्या म्हणून रडत होतीस ना? रडू नाही तर काय करू? ओही, त्या सगळ्या नोट्स कंप्लीट करायला मला 2 रात्री जागावं लागणार आहे. मी अभ्यास कधी करू माझा हा? आणि पहिलाच पेपर आहे. हे सगळं आठवून ना मला परत रडू येणार. नो मोर टीयर्स नाउ डार्लिंग. कारण त्या सगळ्या नोट्स तुला परत मिळणार आहे. ते सुद्धा तू अजिबात जागरण न करता. कशा? ते एक सिक्रेट आहे. त्या नोट्स तुझ्या हातात आल्या ना की मग तुला कळेल. आता ना आधी तू फ्रेश हो, मी आपल्या दोघींसाठी कॉफी करून आणते. आले. निशी, तू खरंच खूप लकी आहेस. सी, मेघना आंटी आधी कशा होत्या ना ते सगळं विसरून जा. शी रिअली केअर्स फॉर यू नाउ. अशी सासू सगळ्यांच्या नशिबात नसते. तू आवर पटापट, मी आलेच.
हिला काय झालंय?